छत्रपति शिवाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटिल आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची मागणी मनोज जरांगेंनी केली होती, परंतु मराठा समाजाला राज्य सरकारनं वेगळं 10% आरक्षण दिलं आणि हे मनोज जरांगेंना मान्य नव्हतं। त्यामुळे आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे। येत्या 2 तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि या कार्यक्रमाला मराठा बांधवांनी जाऊ नये अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा समाजाचे बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय तुम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीत काय ठरलं? एकतर आपण कालपासून सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर जरांगे पाटलांची एकूण अवस्था, सरकारकडून जी काही लोकं उभी केली गेली आणि जरांगे पाटलांवरती जे वैयक्तिक स्वरूपाचे आरोप केले गेले, राजकीय पक्षांशी जोडण्याचा प्रयत्न केला, एकतर सकल मराठा समाज म्हणून आम्ही या सगळ्याचा पूर्ण निषेध करतो। जरांगे पाटलांसारखा माणूस, आमचा निष्कलंक नेता जो मराठा समाजाला मिळाला आहे, यांच्यावरती झालेल्या कोणत्याही आरोपाला आम्ही कोणत्याही प्रकारचं महत्त्व देत नाही। सरकारने जर तुम्हाला मराठ्यांना दिलेल्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करता येत नसतील तर आरक्षणाचं आंदोलन मोडण्यासाठी हा जो केविलवाना प्रयत्न सरकारचा चालला आहे त्याला मराठा समाज म्हणून आम्ही अजिबात थारा देत नाही। मनोज जरांगे पाटलांना या माध्यमातून आम्हाला आमचं सकल मराठा समाज म्हणून सांगणे, पूर्ण ताकदीने सगळा समाज पाटील तुमच्या मागे, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारचं दडपण या सरकारचं घेऊ नका। हे वैयक्तिक हल्ले करणार, कारण जरांगे पाटलांना थांबवण्यासाठी यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही। ज्या वेळी एखादी अशी ताकद उभी राहते, समाज एकत्र येतो, त्यावेळी त्याच्यामध्ये फूट पाडणं, कुणीतरी आपलीच माणसं समोरनं उभी करणं, असे प्रयत्न या आधीही खूप झालेले आहेत। जरांगे पाटील त्याला बळी पाडणार नाहीत आणि मराठा समाज म्हणून आम्ही बळी पाडणार नाही। आम्ही आज या ठिकाणी सगळे बारामती तालुक्यातील युवक या ठिकाणी जमलो आणि 3-4 गोष्टीवरती काम करायचा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला आहे। पहिली गोष्ट, जरांगे पाटलांना बिनशर्त पूर्ण ताकदीने मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे, जे काही आत्ता सरकारचं चालू आहे तिघही जणांना, म्हणजे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्हाला या माध्यमातून सरकारला हा इशारा समजा की तुम्ही जो हा खेळ मराठा आरक्षणाचा चालवला आहे, आम्ही मागितलेलं ओबीसीतून आणि कुणबी म्हणून आरक्षण न देता, अध्यादेश आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी न करता तुम्ही आम्हाला न टिकणारं असंविधानिक असं वरचं जे 10% आरक्षण द्यायचा प्रयत्न करताय। आणि इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन तुम्ही याच्यावरती मारून न्याल, तर मराठा समाज आता अजिबात वेड ठरणार नाही आणि आम्ही असल्या बोलतापांना अजिबात बळी पडणार नाही। जरांगे पाटील लढतायत आणि जरांगे पाटलांबरोबर समाज म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत। तेव्हा दुसरा जो आम्ही ठराव केला आहे की सरकारने काय केले, तुम्ही जर 2 दिवस बघितलं तर ज्यावेळी रास्ता रोको झाले त्या ठिकाणी सरकारने केसेस टाकायचा प्रयत्न केला, तेव्हा शांततेत हे आंदोलन आम्ही पुढे घेऊन जाऊ, हा आमचा दुसरा ठराव आहे। तिसरा, बारामतीमध्ये जो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जो कार्यक्रम आहे, सगळ्या समाजाची मागणी येते की जोपर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, सगळे सोयरीची अंमलबजावणी होत नाही, शासकीय कार्यक्रमांना पूर्ण बहिष्कार घालण्यात येईल आणि मराठा समाज या कार्यक्रमाला जाणार नाही। आणि 2 दिवसानंतर जरांगे पाटील या आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार आहेत। जरांगे पाटलांचा जर आदेश आला आणि गावबंदी जर करण्यात आली तर कोणत्याही राजकीय नेत्याला, कितीही मोठ्या राजकीय नेत्याला, याआधी 2016-17ला आम्ही देवेंद्र फडणवीसांनाही अडवले, याआधी आम्ही अजित पवारांनाही अडवले। पुन्हा एकदा आम्ही इशारा देतो, जर जरांगे पाटलांचा आदेश आला तर त्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी या बारामती तालुक्यात केली जाईल आणि कोणत्याही राजकीय नेत्याला आम्ही या बारामती तालुक्यामध्ये राजकीय कार्यक्रम या ठिकाणी घेऊन देणार नाही। तसेच जरांगे पाटलांवरनी जे आरोप केलेत, देवेंद्र फडणवीस आज गृहमंत्री आहेत, त्यांच्यावरती जे आरोप आहेत की त्यांना विषप्रयोग करायचा प्रयत्न झाला किंवा आंदोलन दडपण्याचा जो प्रयत्न होतोय, सरकारने याची चौकशी करावी। आणि देवेंद्र फडणवीस असो किंवा कुणीही असो, कायद्यासमोर कुणीही मोठा नाही, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप झालेत हे अतिशय क्रिटिकल आहेत, त्यामुळे सरकारने त्याची चौकशी करावी आणि जरांगे पाटलांच्या मागण्यांना या ठिकाणी जोपर्यंत न्याय मिळत नाही, मराठा समाज म्हणून आम्ही त्यांच्या ताकदीशी पूर्णपणे उभे राहू। गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतो आहोत ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा मिळत होता, तर जनाधार कमी झाला आहे का असं बोललं जाते, कारण त्यांच्यातलीच लोक जे आहेत ते वेगळे होऊन त्यांच्या विरोधात बोलायला लागले। तसं काय अजिबात नाही आहे। मराठा समाज हा नेहमीच बारामती तालुक्यातला तर आणि महाराष्ट्रातला मराठा समाज हा नेहमीच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राहिलेला आहे। जसा तो मागे होता तो आत्ता असाच राहणार आहे आणि भविष्यात देखील तसाच राहणार आहे। त्यामुळे कोणीही काय वावड्या उठवत असतील तर त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये। आम्ही मराठा समाज बांधव म्हणून बारामतीच्या वतीनं सर्व मराठा बांधव आम्ही आज या ठिकाणी जे 2 तारखेला कार्यक्रम होणार आहे त्याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत आणि 2 दिवसानंतर आदरणीय मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याला मुळी पूजनाला अजित पवारांनी तुम्ही रोखलं होतं, परंतु आता तुम्हीच तिकडे जात नाही आहात,
त्यांना येऊ देत आहे परंतु तुम्ही जात नाही अशी भूमिका. आता जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आम्हाला त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत 2 दिवसामध्ये, कारण की त्यांच्याच जे आदेश येतील आम्हाला त्या आदेशावरती आम्ही काम करणार आहेत. तर 2 दिवसानंतर जे त्यांचा आदेश येईल, आता सध्याच्याला तर परिस्थिती अशी की त्यांचा अजून आदेश आला नाही की तुम्हाला गावबंदी करायची किंवा कुठल्या नेत्याला येऊन द्यायचं नाही गावामध्ये. ज्यावेळेस ते सांगतील की तुम्हाला गावामध्ये नेत्याला येऊन द्यायचं नाही, त्या दिवशी आम्ही त्या दिवशीपासून पाठीमागच्या वेळेस जी झाली जी जशी ज्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे आम्ही जरांगे पाटलांचं जे आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम 100% करूच. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत ते नमो रोजगार मेळावा आहे. साधारणतः अजित पवार यांनी 2 दिवसापूर्वी जाहीर केलं होतं साधारणतः 10,000 लोकांना यामध्ये नोकऱ्या लागतील. मग या पद्धतीने जर अशा पद्धतीने बहिष्कार घातला तर नेमकं तरुणांनाच अडचणी ना. त्या ज्या ठिकाणी जाणार आहेत ते फक्त मराठा बांधव पण देखील किंवा मराठा समाजाची मुलं देखील त्या ठिकाणी, तरी तुम्ही त्याला विरोध करताय. नाही, सध्या परिस्थितीला आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या सरकारनं जे 10% आरक्षण दिलेलं आहे हा इलेक्शन तोंडासमोर ठेवून ही सपशेल मराठा समाजाची केलेली फसवणूक आहे. माननीय संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील त्यांनी जो हा सगळे सोयऱ्याच्या मार्फत मराठ्यांना जे ओबीसी टिकणार आरक्षण आहे ते आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी जो संघर्ष उभा केलेला आहे त्या संघर्षाच्या पाठीशी अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज उभा राहणार आहे आणि सगळे सोयऱ्याची मागणी मान्य होईपर्यंत कोणत्याही बाबतीमध्ये तडजोड केली जाणार नाही. आणि भविष्यामध्ये संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील जे आदेश देतील त्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक बारामती तालुक्यातला सकल मराठा समाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांना जे कोल्या कुत्र्यांच्या गँगमध्ये घेरण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न सपसेल हाणून पाडण्याचं काम आम्ही मराठा समाज म्हणून या ठिकाणी करणार आहोत. कारण हे जे सरकार आहे हे सरकार अतिशय गलिच्छ आणि अतिशय निंदनीय असं राजकारण करत आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. पुनश्च एकदा तुम्ही जो म्हणता आहात यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही किंवा आम्हाला जे आरक्षण दिले ते फसवं दिले, थोडक्यात त्यांचं म्हणणं असंच आहे. परंतु जो रोजगार मेळावा आहे तुम्ही लढता आहात शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी, नोकऱ्यांचा मेळावा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी बहिष्कार घालताय, हे जरा काहीतरी वेगळं वाटत नाही का? बरं, आता तुम्ही जर बघितलं तर मराठा समाजाने मागणी काय केली की आम्हाला ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण पाहिजे. तुम्ही आम्हाला देताय काय? तसे 10% आणि 50%च्या वरचं आरक्षण. जरांगे पाटलांनी जर भूमिका घेतली की पुन्हा एकदा आम्ही नेत्यांना गावबंदी करतो आहे तर मात्र आम्ही 100% या ठिकाणी सगळ्या नेत्यांवरती बंदी घालू. तुम्ही जो रोजगार मेळाव्याचा प्रश्न सांगितला तर जर मराठा समाजाला तुम्ही 10% आरक्षण जे दिले, आज आम्हाला हे 10% आरक्षण घेतल्यानंतर EWSचं जे आमचं ओपनचं 10% आरक्षण आहे ते आम्हाला आता लागू होत नाही. जे मराठा समाजाचे युवक युवती आहेत ज्यांना ऑलरेडी आम्ही एक्झाम मुलांनी पास केल्या होत्या परंतु पहिलं जे आरक्षण टिकलं नाही त्याच्यामध्ये यांच्या नोकऱ्या फसलेल्या आहेत. तर माझं आता सरकारला सांगणं हेच आहे की या ठिकाणी तुम्ही 2-3 कार्यक्रम मिक्स करताय. एक तर तुमचे पहिले 2 कार्यक्रम आहेत हे त्या वास्तूचं तुम्ही या ठिकाणी उद्घाटन करणार आहे आणि दुसरा तुम्ही रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम सांगितला. मराठा क्रांती मोर्चा म्हणून किंवा सकल मराठा समाज ज्यावेळी आम्ही आंदोलनं केली, आम्ही विद्यार्थी असू द्यात किंवा मेडिकल सर्व्हिसेस असू द्यात किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही कधीच धक्का लागून दिला नाही. जी आमची कारखान्यावर भूमिका होती की रोजगार मेळावा जर तुम्ही घेणार आहे कंपन्याचा येणारच आहेत तर त्या हे 3 जण आल्यानंतरच नोकऱ्या देतील अशातला काही भाग नाही. तेव्हा माळेगाव कारखान्यावर आमची भूमिका हीच होती की मोळी शेतकऱ्यांच्या हस्ते टाकली तरीसुद्धा कारखाना चालू होतो आणि नेत्यांच्या हस्ते टाकली तरी चालू होतो. मग जर सरकार म्हणून आपण रोजगार मेळावा घेत आहे तर तो आमचा असं मानणं आहे की तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या चमकगिरीसाठी तर घेत नाही. तेव्हा तुम्ही काय करा, रोजगार मेळावा घ्या, मराठा युवक युवती येतील, सगळे युवक युवती येतील, पण राजकीय नेते म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून हे जे 3 जण येणार आहेत त्या 3घांनी येऊ नये. कारण शेवटी तुमचा जर उदात्त हेतू असेल आणि तुम्हाला जर लोकांना नोकऱ्याच द्यायच्या असतील तर तुम्ही तो कार्यक्रम घ्यावा. त्या मेळाव्याला आम्ही सकल मराठा समाज म्हणून मदत करू, पण राजकीय कार्यक्रम घेऊ नका. हा जर जरांगे पाटलांचा आदेश आला तर मात्र मुख्यमंत्री असू द्या किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या, बारामतीमध्ये आम्ही तो कार्यक्रम जरांगे पाटलांच्या आदेशावर होऊन देणार नाही, एवढं मात्र नक्की. तुम्ही जो म्हणता आहात तो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊ नये तर आम्ही मराठा समाजाचे जो युवक युवती आहेत तिथं रोजगारासाठी जाऊ, परंतु तुमच्या बोलण्यात अशी भूमिका वेगळी वाटत नाही का? त्याचं कारण असं आहे रोजगार मेळावा आहे आणि जर त्या ठिकाणी जर तुम्ही गेला नाहीत तर मराठा समाजाच्या मुलाचं किंवा मुलींचं नुकसान होणार आहे. मग अशी भूमिका का? 2 कार्यक्रम आहेत त्याला विरोध केला तर आमचं काय म्हणणं नाही किंवा बाकीच्या लोकांचं देखील काय म्हणणं नसावं, परंतु रोजगाराचा प्रश्न आहे ज्यासाठी लढता आहात तोच मात्र तुम्ही असं करताय. हे बघा, भूमिका एकदम स्पष्ट आहे. मी पुन्हा एकदा सकल मराठा समाज म्हणून भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करतो
राजकीय नेते आणि सरकारचे प्रमुख तीन, कारण ह्या तिघांच्या बेसिसवरती हे सरकार चालले, या तिघांनी मिळून मराठा समाजाची फसवणूक केली. या तिघांनीच मनोज जरांगे पाटलांना एक अध्यादेश, एक ड्राफ्ट वाशीमध्ये आमच्या सगळ्यांच्या समोर आणला होता. पहाटे आम्ही सगळे तिथं रात्री त्याच रस्त्यावरती आम्ही सगळे झोपलो होतो. तर तो ड्राफ्ट देऊन तुम्ही जी समाजाची फसवणूक केली, त्यामुळं जरांगे पाटलांचा जर आदेश आला तर आम्ही या तीनही लोकांना बारामतीमध्ये जर त्यांनी गावबंदी जाहीर केली तर आम्ही येऊन देणार नाही. कार्यक्रमाचं जे तुम्ही म्हणताय की रोजगार मेळावा होणार आहे, रोजगार मेळावा असू द्या, शाळा कॉलेजेस असू द्या, आजपर्यंत 7 वर्ष झाली आम्ही या बारामतीमध्ये आंदोलनं करतो आहे. कोणत्याही प्रकारच्या विद्यार्थ्यांना, कंपन्यांना किंवा एमर्जन्सी सर्व्हिसेसला आम्ही कधी त्रास दिला नाही आणि तोही आम्ही यापुढे होऊन देणार नाही. पण जरांगे पाटलांचा आदेश आल्यानंतर मात्र बारामतीमध्ये आम्ही जर जरांगे पाटलांनी आदेश दिला गावबंदी असेल तर मात्र तिन्ही उपमुख्यमंत्री असू द्या, Z++ असू द्या, मराठा समाज पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्यासमोर उभे ठाकलेला असणार. साधारणतः जर तुम्ही गेला नाहीत तर किती लोक त्या ठिकाणी कमी जातील असं तुम्हाला वाटतं? मराठा समाज तर पूर्ण म्हणजे जे कठोर, जे मराठा खरंच मराठा धर्मासाठी किंवा जे मराठ्यांसाठी लढत आहेत ती लोक जाणार नाहीत. जे चाटुगिरी करतात का नाही, नेत्यांची चाटुगिरी जे म्हणतो आपण, ते जेवढे करतात का नाही तेवढेच लोक तिकडे जाणार. म्हणजे ते ज्यांनी चाटुगिरी करतात त्यांनाच माहिती आहे की बाबा म्हणजे नोकरीसाठी पण मुलांनी जाऊ नये. नोकरीचा विषय साहेब आहे का की इथून पाठीमागं पण आरक्षण दिलं होतं, काय टिकलं आरक्षण? आरक्षणाचा विषय नाहीये तो त्या ठिकाणी विविध कंपन्या येणार आहेत आणि मुलांना नोकरी लागणार आहेत. मला प्रश्न फक्त एवढाच आहे की मुलांनी त्या ठिकाणी जाऊ नये का? हां, मग ती पाठीमागं ज्यावेळेस मी सांगतो का की बाबा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा चालवला मराठ्यांसाठी नाही का. म्हणजे हे जे पळतोय आपण सगळे जे पळतोय, आम्ही जे मराठा लोक जे पळतोय मुलांसाठी किंवा नाही का, जे काय आत्ता मुलं इथून पुढं जे भरत्या होणार आहेत किंवा भरत्या होणार आहेत किंवा जे शासकीय कामांसाठी जे मुलांसाठी जे आरक्षणाचं काम आहे किंवा शिक्षणासाठी काही लागतं आहे, मी स्वतः आरक्षणाचा बळी आहे. कारण की मी 2 वर्ष भरती दिली ती 19मध्ये आणि 20मध्ये. मी माझं वय कंप्लीट झालं 2000 19-20मध्ये जे वय कंप्लीट झालं त्या टायमिंगला 2 भरती दिल्या होत्या. एक वेळेस मी 3 मार्कासाठी गेलो, एका वेळेस मी 2 मार्कासाठी गेलो. त्याच भरतीच्या वेळेस माझ्यापेक्षा दुसऱ्या कास्टमधली जी मुलं होती नाही का, त्या मुलांना 20 मार्क कमी असताना पण ते भरती झाले. म्हणजे आमचा उपयोग काय? म्हणजे आम्ही 2 मार्क जरी कामाला कमी पडले, मग त्यांच्यापेक्षा जास्त मार्क असून सुद्धा जर आम्हाला जर नोकरी मिळत नसेल तर मग त्याचा उपयोग काय? मग ही परिस्थिती पुढं पण भविष्यात आमच्या मुलांना किंवा जी काय आता तरुण मुलं आहेत त्यांना जी उद्भवणार आहे त्याच्या अगोदरच आम्ही प्रयत्न करतो की बाबा आपल्याला आरक्षण 50% आतमध्ये मिळावं. आणि तेच 50% आतलं आरक्षण सगळ्यांना माहिती आहे. हे राजकीय नेते त्यांना पण माहिती आहे, सगळे पुढारी किंवा मराठा आंदोलक असतील किंवा OBC वाले असतील किंवा कोणीही असतील, ST वाले असतील, तुम्ही पत्रकार असताल, तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे की ही 50% वरचं आरक्षण टिकणारं नाही. पण तरीसुद्धा हे नाही का दाखवायचं, पेढा दाखवून नाही का येडं बनवण्याचं काम करण्यात चाललंय. हां, पेढा दाखवून येडं बनवण्याचं काम चाललंय. हा पेढा येडा बनवण्याचा प्रयत्न करतात हे, पण ह्यांना माहिती नाही की ज्यावेळेस खरंच आता मराठा समाज शहाणा आहे नाही का, शहाणा आहे म्हणून तो शांततेमध्ये हे आंदोलन चालू आहे आता सुद्धा. म्हणजे इतकं तुम्ही पिसळण्याचा प्रयत्न केला, इथं नाही पेटवण्याचा प्रयत्न केला, इतकी कोली कुत्री त्या जरांगे पाटलांच्या पाठीमागं लावली, तरीसुद्धा आत्तापर्यंत ही गोष्ट पेटली नाही. होते मराठा बांधव ज्यांनी सांगितलेलं आहे की जर या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार नसतील तर आम्ही त्या रोजगार मेळाव्याला जाऊ. पण जर जरांगे पाटलांनी जर आदेश दिला तर आम्ही गावबंदीचा आदेश दिला तर आम्ही एकाही नेत्याला या ठिकाणी येऊ देणार नसल्याची भूमिका बारामतीतील मराठा समाजानं घेतलेली आहे. त्याच्यामुळं आता नेमकं पुढं होतं काय, जरांगे काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.